रोजच्या आहारात असो किंवा सणासुदीसाठी साजूक तूप हे आपल्याला वर्षभर लागतच असते. आज आपण कुठल्याही सीझनमध्ये म्हणजे अगदी थंडीत सुद्धा, पावसाळ्यात सुद्धा साईपासून अगदी जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर कमी वेळात साजूक तूप कसे काढायचे ते बघणार आहोत. सोबतच आपल्याला लोणी काढल्यानंतर जे ताक मिळणार आहे ते अजिबात कडसर होणार नाही यासाठी सुद्धा आपण महत्त्वाच्या टिप्स आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. पद्धत अगदी नवीन आहे आणि अगदी परफेक्ट अशी आहे. आज आपण अगदी दूध तापवण्यापासून तर कणीदार असे साजूक तूप काढण्यापर्यंत स्टेप बाय स्टेप संपूर्ण रेसिपी महत्त्वाच्या टिप्ससह बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. साजूक तूप जास्तीत जास्त निघण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप म्हणजे दूध कसं तापवायचं. तर काय करणार आहोत आपण 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. ते म्हशीचं एका पातेल्यामध्ये आपण ते काढून घेऊयात. तर आपल्याला हे जे दूध आहे ना, ते मध्यम आचेवर तापवून घ्यायचं आहे. जितक्या कमी आचेवर म्हणजे मंद आचेवर तर फार वेळ लागतो. पण मध्यम आचेवर तुम्ही हे दूध तापवलं तर जास्तीत जास्त त्याची साय निघण्यासाठी मदत होते. त्यामुळे हाय फ्लेमवर कधीही दूध तापवू नका. मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हळूवारपणे हे दूध वर येऊ द्यायचं आहे. मग जास्तीत जास्त ह्या दुधाची साय नक्कीच निघणार. बघा दूध तापवून रेडी झालेलं आहे. दूध वर आलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊयात आणि हे दूध कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला. दूध आता कोमट झालेलं आहे रूम टेम्परेचरवर. हे दूध आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर फ्रीजमध्ये दूध जास्तीत जास्त साय येण्यासाठी कसं ठेवावं? तर ते उघडं ठेवायचं आहे आपल्याला. झाकण न ठेवता ठेवायचं आहे. जर आपल्याला झाकण ठेवायचंच असेल तर मी दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे जाळी आपल्याला ठेवून द्यायची आहे. म्हणजे ज्याला जाड-जाड असे छिद्र असतात, या पद्धतीची जाळी ठेवा. म्हणजे जास्तीत जास्त जाडसर अशी साय येण्यामध्ये मदत होते. बघा फ्रिजमध्ये आपण हे दूध ठेवत आहोत आणि खालच्या सेक्शनमध्ये मी दूध ठेवलं आहे. उघडंच दूध ठेवलं आहे म्हणजे जास्तीत जास्त साय येण्यास मदत होते. दिवसभर मी हे दूध फ्रिजमध्ये ठेवून घेतलं होतं. अगदी छान जाडसर अशी साय यावर आलेली आहे. झारा घेतला आहे. झाऱ्याने कडेची साय सुद्धा आपण काढून घ्यायची आहे आणि झारा वापरल्यामुळे काय होतं दूध खाली गळून जातं आणि फक्त साय आपण डब्यामध्ये काढू शकतो. बघू शकता. बघा साय अगदी व्यवस्थित अशी आपल्या डब्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे. डब्याचं झाकण बंद करून घ्यायचं. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे आपण हा जो साईजचा डब्बा आहे, हा डीप फ्रीज सेक्शनला ठेवायचा, जिथे आपण आईस्क्रीम करतो. असे केल्यामुळे तयार होणारे लोणी आणि ताक यांना अजिबात वास येत नाही किंवा हे कडसर देखील होत नाही. साईने भरलेला डब्बा आपण आता डीप फ्रीजमधून काढून घेतलेला आहे बघा. 12 दिवस झालेले आहे. 12 दिवसाची ही साय आपण साचवून घेतली आहे. डीप फ्रीजमधून काढल्यामुळे अगदी कडक अशी आहे आणि डीप फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एक गोष्ट अशी होते, की आपलं जे ताक यापासून आपल्याला मिळतं, ते अजिबात कडसर असं लागत नाही. किंवा साजूक तुपाचा अगदी बुरसटलेला वास देखील लागत नाही. अगदी फ्रेश असं छान लोणी देखील यापासून तयार होतं. आज सकाळीच मी हे जे आपलं भांडं आहे साईचं ते बाहेर काढून ठेवलं होतं. दुपार झालेली आहे आणि आता आपलं जी साय आहे ती रूम टेम्परेचरवर पूर्णपणे छानपैकी रूम टेम्परेचरवर आलेली आहे. आता 13वा दिवस आहे. 13व्या दिवशी सुद्धा साय आपण यामध्ये घालून घेऊयात आणि यानंतर आपण ह्या साईला विरजण लावून घेणार आहोत. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने साईला विरजण लावूनच तूप काढणार आहोत. ती अगदी पारंपरिक पद्धत आहे साजूक तूप काढण्याची. पण विरजण लावण्याची पद्धत आपली आज वेगळी असणार आहे. तर विरजण कोणते वापरावे? ही तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे विरजण कोणते वापरावे? तर विरजण वापरताना काय करायचं? दही जे आहे ते डेअरीतलं घ्यायचं आहे आपल्याला ताजं असलेलं किंवा घरी लावलेलं ताजं दही घ्यायचं आहे. बाहेर पॅकेटमध्ये जे विकत मिळतं ते दही आपल्याला यामध्ये अजिबात वापरायचं नाहीये. दही लावण्यासाठी जे आपण विरजण वापरतो एकतर बाहेरचं किंवा घरी बनवलेलं. असं आपल्याला ताजं विरजण आपण यामध्ये घालणार आहोत. त्याला अजिबात वास नको म्हणजे आपल्या आपण जी लोणी काढतो त्याला सुद्धा वास लागत नाही. चौथी महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला. लोणी काढण्यासाठी भांडं खोल घ्यावं आणि जाड बुडाचं घ्यावं. म्हणजे काय होतं, की सगळी प्रोसेस आपली एकच भांड्यात होते. जास्त भांड्यांचा पसारा यामध्ये होत नाही. तर एक मोठं खोल भांडं मी घेतलं आहे. खोल यासाठी, की ते लोण्याचं जे ताक आहे ते सर्वत्र उडत नाही. त्या भांड्यामध्येच ते राहतं म्हणून खोल भांडं घ्यायचं आहे. तर खोल भांड्यामध्ये मी हे सगळं जे आपलं साय होती ती साय सगळी काढून घेतलेली आहे आता आणि पुढे आपण याला विरजण लावून घेणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते मी. आपण आता साय मोजून घेऊयात. तर साय जर आपण मोजली तर 1 किलो 23 ग्रॅम ही साय भरलेली आहे आणि आज या माझ्या पद्धतीने जर आपण तूप काढले तर ते किती भरणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हे पातेलं आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे. फ्लेम या ठिकाणी आपण मंद केलेली आहे. मंद आचेवर आपल्याला ही साय अगदी कोमट होईपर्यंत तापवून घ्यायची आहे. आपण आज विरजण लावण्याची वेगळी पद्धत बघत आहोत, नवीन पद्धत आहे.
जेव्हा हिवाळ्याचे दिवस असतात किंवा पावसाळ्याचे दिवस असतात, हवेमध्ये फार थंडावा असतो. अशा वेळेला जर आपण साईमध्ये दही घातलं, तर त्याला विरजायला 2 ते 3 दिवस लागतात. आणि मग काय होतं परिणामी आपल्या साईला वास लागतो, बुरशी येते हिरवट रंगाची आणि मग लोण्याला देखील वास लागतो, तुपाला देखील वास लागतो. असं होऊ नये. आपलं तूप अगदी आपण काढल्यानंतर वर्षभर सुद्धा बिना वासाचं अगदी छान सुगंध दरवळेल इतकं छान असं होण्यासाठी आपण आज ही पद्धत बघत आहोत. तर यामध्ये काय करणार आहोत आपण, ही साय आहे ही मंद आचेवर आपल्याला अगदी कोमट होईपर्यंत ही आपल्याला तापवून घ्यायची आहे. ही वितळायला सुरुवात होते किंवा याचं म्हणजे थोडंसं दुधात रूपांतर व्हायला सुरुवात होते बघा. तुम्हाला आता दिसत असेल, ही थोडीशी पातळ व्हायला सुरुवात होते आपली साय. अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये ही संपूर्ण साय वितळलेली आहे आणि कोमट झालेली आहे. ही कोमटच आपल्याला अपेक्षित आहे. पातेलं देखील बऱ्यापैकी खालून थोडंफार असं गरमच आहे. गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आणि यामध्ये आता आपण विरजण घालणार आहोत. मगाशी दाखवलेलं जे ताजं विरजण आहे, ते आपल्याला 1.5 ते 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. साईमध्ये संपूर्ण विरजण कालवून झालेलं आहे. गॅसवरून भांडं आपण खाली ठेवून घेतलेलं आहे आणि यावर आता झाकण ठेवून जसं आपण दह्यासाठी हे भांडं बाजूला ठेवतो, त्याच पद्धतीने जसं दही लावतो त्याच पद्धतीची आपण एकूण संपूर्ण प्रोसेस केलेली आहे. 7 ते 8 तास आपण याला राहू देणार आहोत. 7 ते 8 तासातच याला विरजण छान लागले जाते. अजिबात वास देखील लागत नाही. 8 तास झालेले आहेत आणि 8 तासानंतर आपण बघून घेतलं, तर संपूर्ण साईला विरजण अगदी व्यवस्थित असे लागलेले आहे. खूप पटकन असं विरजण लागतं. 1 दिवस, 2 दिवस असं थांबण्याची अजिबात याला गरज भासत नाही. वास देखील लागत नाही. तुम्ही नक्की ही ट्रिक करून बघा. ह्या पद्धतीने माझ्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तूप काढून बघा. तुम्हाला देखील बेस्ट रिझल्ट मिळतील. साजूक तुपासाठीची लोणी काढण्याची अर्धी प्रोसेस या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये पूर्ण देखील झालेली आहे. विरजलेली साय आपण संपूर्ण जर बघितली तर किती छान विरजलेली आहे. बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि मस्त अगदी एखादा गोळा दिसावा तशी ती दिसत आहे. आपण आता लोणी काढायला घेऊयात, तर त्यासाठी एक जग भरून बघा साधारणतः 5 ते 6 ग्लास मी थंडगार पाणी यामध्ये घालत आहे. थंडगार पाणी घातल्यामुळे लवकरात लवकर लोणी निघते, म्हणून मी थंडगार पाणी घेतलेले आहे. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे लोणी काढायला घेऊयात. तर त्यासाठी आपण ह्या अशा पद्धतीच्या व्हिस्करचा देखील उपयोग करू शकता. एकाच दिशेने फिरवल्यानंतर 10 मिनिटात आपले लोणी आणि ताक वेगळे होते किंवा आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात देखील लोणी काढू शकता. माझ्याकडे अशा पद्धतीची एक इलेक्ट्रिकची रवी आहे, ज्याला ब्लेंडर असे म्हटले जाते. त्याने पटकन असा हा लोणी आपला निघतो. अगदी मी तर म्हणते 5 मिनिटाच्या आतच लोणी तरंगायला लागतो आणि ताक वेगळे आणि लोणी वेगळे असे पटकन तयार होते. अजिबात मेहनत लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही. भांडे देखील जास्त भरत नाही. एका मोठ्या भांड्यातच पटकन लोणी आणि ताक वेगवेगळे होते. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे. अगदी कमी किमतीमध्ये छान असा हा ब्लेंडर विकत मिळतो. तुम्हाला तिथून घ्यायचा असेल, तुम्ही तिथून पर्चेस देखील करू शकता. तर बघू शकता लोणी वेगळे झालेले आहेत आणि ताक वेगळे झालेले आहेत. बघा किती मस्त पांढरा शुभ्र असा लोणी आपला वर तरंगत आहे आणि ताक अगदी छान वेगळे झालेले आहे. लोणी आपण एका बाजूला करून घेऊयात. पटकन असा हा लोणी एका बाजूला होतो आणि ताक देखील बघा किती घट्ट आणि अशी पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहे. लोणी बाजूला काढून घेतलेले आहे. ताक देखील आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अगदी कडसर चव नसलेलं, छान असं गोडसर चव असलेलं आपलं हे ताक तयार झालेलं आहे. फ्रिजमध्ये 15 दिवस सुद्धा तसंच तसं राहतं, अजिबात खराब होत नाही. तर या ताकापासून आपण छान ढोकळा, इडली, शिवाय ताकातलं बेसन, कढी-गोळे असे अनेक पदार्थ तुम्ही करू शकता. तोंडी लावण्यासाठी सुद्धा हे ताक तुम्ही पिऊ शकता. चौथी महत्त्वाची टीप म्हणजे लोणी आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, की निघणारी जी बेरी असते ना, ती कमी निघते. जास्तीत जास्त प्रमाणात तूप निघतं. त्यामुळे आपल्याला हे जे लोणी आहे, ते किमान अजून 2 वेळा तरी धुवून घ्यायचं आहे. लोणी स्वच्छ अजून एकदा धुवून घेतलेलं आहे आणि अजून एकदा दुसऱ्यांदा देखील मी त्याला धुवून घेणार आहे. तर हे जमा झालेलं जे ताक आहे, ते सुद्धा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. लोणी 4 वेळा धुवून घेतलेलं आहे. लोणी रेडी झालेलं आहे. मी जे भांडं लोणी काढण्यासाठी वापरलं त्याचं तळ जे आहे ते बारीक आहे, जाडसर नाही. त्यामुळे मी आता जाड बुडाच्या पितळी पातेल्यामध्ये लोणी काढणार आहे. आपण जर घेतलेलं भांडं जर छान जाड तळाचं असेल, तर लोणी दुसऱ्या पातेल्यात काढण्याची आवश्यकता नाही. तर आता हे जे पातेलं आहे आपण गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. 5वी टीप म्हणजे लोणी जे आहे ते मंद ते मध्यम आचेवर आपल्याला तापवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. हाय फ्लेमवर तूप व्यवस्थित निघत नाही. छान कढलं जात नाही ते तूप. तर तूप कढवण्यासाठीची महत्त्वाची टीप म्हणजे स्लो आचेवर म्हणजे मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर आपल्याला हे तूप कढवून घ्यायचं आहे. म्हणजे बेरी देखील जास्त निघत नाही आणि जास्तीत जास्त तूप जमा होण्यास मदत होते. साधारणतः 5 ते 7 मिनिटामध्ये बघा आपलं जे लोणी आहे ते वितळलं गेलेलं आहे. त्यावर ह्या पद्धतीचा फेस आला आहे.
फेस आलाय म्हणजे अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. फेस येणं म्हणजे आपलं जे तूप होत निघून राहिलंय ते अगदी उत्तम प्रतीचं निघून राहिलंय. तर 6वी एक महत्त्वाची टिप तुम्हाला शेअर करते. ती म्हणजे लोणी काढण्यासाठी जे भांडं तुम्ही घेता थोडं खोलगट घ्यायचं आहे. कारण याला थोडासा फेस येतो. त्यामुळे थोडा आकार जर भांड्याचा मोठा असेल, तर ते तूप आपलं उतू जात नाही यासाठी नेहमी मोठं भांडं आपल्याला तूप काढण्यासाठी घ्यायचं आहे. साधारणपणे 10 ते 15 मिनिटानंतर आपण बघा, आपलं जे तूप आहे, साजूक तूप, ते सेपरेट होऊ लागलेलं आहे आपल्या लोण्यापासून. किती सुरेख असा रंग आपल्या तुपाला आलेला आहे. आणि आता ह्या स्टेजला आपला जो सराटा आहे किंवा आपलं उलथान आहे, ते खालपासून अगदी व्यवस्थित असं हळूवारपणे ढवळत राहायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, की बेरी अजिबात खाली भांड्यात चिटकत नाही आणि ती बेरी जळत देखील नाही. म्हणजे त्या आपल्या लोण्यापासून व्यवस्थितपणे जास्तीत जास्त साजूक तूप निघायला मदत होते आणि कमीत कमी बेरी असं हलवल्यामुळे आपल्याला मिळते. तुपाला छान कण येण्यासाठी आपण यातील कुठलीही एकही गोष्ट वापरली तरी सुद्धा चालू शकेल. तर 3 तुम्हाला ऑप्शन्स देते मी. त्यामध्ये आपली खायची जी पानं असतात, ती 2 विड्याची पानं घेतलेली आहेत. एक तुळशीचं पान घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये 4-5 असे पानं आहेत बघा. कारण तुळशीचं पान हे खूप शुद्ध असतं आणि त्यामुळे तूप देखील शुद्ध होतं. सोबतच कणीदार देखील होतं. म्हणजे प्रसादासाठी जर तुम्हाला बनवायसाठी तूप वापरायचं असेल, तर सुद्धा ते तुळशीच्या पानाच्या वापरामुळे शुद्ध असं तयार होतं. त्यानंतर 2 लवंग आहेत. आपण यातली कुठलीही गोष्ट वापरली तरी चालू शकेल. पुढे बघा साधारणतः अजून 5 ते 10 मिनिटानंतर आपलं जे तूप आहे, ते आता शेवटी कढत आलेलं आहे. बघा त्यातून अगदी व्यवस्थित अशी बेरी सेपरेट होते आहे आणि कंटिन्युअसली मी याला हलवत आहे. म्हणजे जास्तीत जास्त तूप आपल्याला मिळेल आणि बेरी त्यातली कमीत कमी आपली तयार होईल आणि खाली सुद्धा ही बेरी चिटकणार नाही. 7वी महत्त्वाची टिप म्हणजे बेरीचा रंग कसा असावा? तर बेरीचा रंग जो आहे तो तपकिरी रंगाचा असावा. बघा आता आपली ही बेरी निघालेली आहे. अगदी लिंबाच्या आकारा एवढीच साधारणतः आपली ही बेरी यातून निघालेली आहे. तर तुम्हाला मी पुढे रंग दाखवते कसा असावा. बघा, अगदी थोडा तपकिरी रंगाचा हा रंग आहे. तर असाच आपल्याला हा बेरीचा रंग करायचा आहे. अतिशय जास्त याला गडद रंग करू नका. कारण तुपाचा जो बेरीचा काळपटपणा असतो, तो नंतर तुपामध्ये उतरतो आणि ते तूप अजिबात चांगलं दिसत नाही. छान पांढरं-शुभ्र दिसत नाही. त्यामुळे मी दाखवते आहे, याच तपकिरी रंगावर आपल्याला ही बेरी होऊ द्यायची आहे. घरभर सर्वत्र छान सुवास पसरतो, तुपाचा सुगंध पसरतो आणि अशा पद्धतीने फेस यायला लागतो. म्हणजे आपलं जे तूप आहे, ते आता कढून परफेक्टली असं रेडी झालेलं आहे. फेस जरी आला तरी घाबरून जायचं कारण नाही. गॅसची फ्लेम कमी करायची, फेसला सेटल होऊ द्यायचं किंवा बंद करायची खूप फेस आला असेल तर. म्हणजे तो फेस सेटल डाउन होतो. पुन्हा गॅस थोडासा ऑन करायचा, थोडासा तपकिरी रंग येऊ द्यायचा आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची. आता आपण गॅसची फ्लेम बंद करत आहोत. त्यामध्ये आपण खाऊची पाने म्हणजे विड्याची पानं घातलेली आहेत 2 म्हणजे आपलं तूप जे आहे ते कणीदार तयार होतं. थोडंसं तूप उडतं त्यामुळे झाकण ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. गॅसची फ्लेम अजूनही बंदच आहे. बंद केल्यानंतर तरी सुद्धा पातेल्याच्या गरमाहटमुळे किंवा पातेलं गरम असतं त्यामुळे भरपूर वेळ त्यानंतर उकळी घेतं तूप. तरी सुद्धा त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं, की तुपाचा रंग जो बेरीचा रंग आहे, तो तिच्या गडद होऊ देऊ नका. थोडासा असा तपकिरी सरस ठेवा. त्यानंतर त्यामध्ये काही किडा-कुटकुल पडू नये यासाठी आपण यावर जाळी ठेवून घेतलेली. साधारणतः तासाभरानंतर आपण बघू शकता, अगदी व्यवस्थित अशी बेरी खाली सेटल डाउन झालेली आहे आणि तूप छान आता वेगळं झालेलं आहे. तर आता हे तूप जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर 8वी महत्त्वाची टिप अशी आहे, की हे तूप थोडं गरम असताना आपल्याला हे बाटलीत भरून घ्यायचं आहे. काचेची बाटली घ्या, अगर स्टीलची बाटली घ्या, पण प्लास्टिक घेऊ नका. त्यामध्ये आपल्याला हे तूप थोडं गरम असताना भरून घ्यायचं आहे. कारण असतं, की जेव्हा आपण तूप गरम असताना बाटलीमध्ये भरून त्याचं झाकण बंद करतो, तेव्हा अगदी कणीदार असं तूप त्याचं तयार होतं. नक्कीच तयार होतं. तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की आजमावून बघा. तर आता हे तूप बघा किती छान असं क्लिअर असं आपलं तूप गाळलं जातंय. गाळणीवर गाळणी ठेवलेली आहे स्टीलची कारण एका गाळणीतून जर गाळलं तर त्यामध्ये कण खाली उतरतात. डबल गाळणीमुळे खूप छान स्वच्छ असं तूप आपल्याला मिळण्यास मदत होते. खालचं उरलेलं जे तूप असतं ते आपण एखाद्या फुलपात्रात काढून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये थोडासा काळसरपणा येतोच. तर बघा हे शुद्ध हाती मस्त तूप आपल्याला मिळालं आहे. टाईट असं बरणीचं झाकण लावून घ्यायचं आणि यानंतर ही बरणी एखाद्या ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी आपला हात लागणार नाही किंवा बरणीसारखी हालचाल होणार नाही. 1 दिवस झालेला आहे आणि आता आपण तूप चेक करून बघूया. तर बघा, आपले जे काचेची बाटली आहे त्याच्या कडेला अगदी छान कणीदार असं आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे आणि आपण जर चमच्याने बघितलं, तर अतिशय मस्त कणीदार आणि असं मस्त मंद-मंद छान सुवास असलेलं अगदी छान कणीदार असं हे आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे. आता हे तूप आपण जर स्टोअर केलं छान हवाबंद डब्यामध्ये, तर अगदी 3 ते 4 महिने देखील खराब होत नाही, तसं तसं राहतं.
बघा आपण 1 किलो साईपासून अगदी छान पाऊण किलो साजूक तूप केलेलं आहे. ते सुद्धा अगदी कणीदार आणि रवाळ असं, मस्त सुगंधित असं. अगदी 3 ते 4 महिने देखील हे तूप तसंच राहतं. अजिबात याला वास लागत नाही. अजिबात हे खराब देखील होत नाही. यापासून केलेला पदार्थ 100% खूपच मस्त असा लागतो. याची खात्री मी तुम्हाला देते. काही लोकं साईपासून तूप बनवतात. त्यामध्ये खूप बेरी वाया जाते. खूप साजूक तूप निघत नाही. ह्या पद्धतीमुळे जसं साजूक तूप निघतं तसंच त्याच्यापासून मिळालेलं ताक देखील आपण उपयोगात आणू शकतो. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच रेसिपीला हाईप देखील करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा दाबा आणि ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.